आज गाडी आहे शाईन BS6। गाडीमध्ये प्रॉब्लेम आहे की गाडी रनिंगमध्ये बंद झाली होती। त्याच्यानंतर कस्टमर आपल्याकडे घेऊन आले आणि ज्यावेळेस चेक केलं तेव्हा तर बघितलं तर हे मेन फ्यूज आहे, जो मेन फ्यूज आहे फ्यूज बॉक्समध्ये येतो तो शॉर्ट होत होता। आता तुम्हाला चालू करून दाखवतो। आता ही चावी ऑन करून दाखवतो तुम्हाला। आता चावी ऑन झालेली पण हा फ्यूज पुन्हा एकदा उडाला। याचा प्रॉब्लेम आहे या गाडीमध्ये फ्यूज उडण्याच्या आता 3 फ्यूज आम्ही टाकलेत, तिन्हीच्या तिन्ही उडाले। कशामध्ये हा हे फ्यूज उडण्याचा प्रॉब्लेम आहे की गाडीचा ACM खराब आहे। जर चावी ऑन केल्याच्या नंतर जर फ्यूज उडत असेल तर ACM खराब असतो। आता पूर्ण ACM वगैरे चेंज करणार आहे। ACM नवीन आणलं आम्ही, बघू शकता ओरिजिनल ACM आहे। तर हा पार्ट नंबर आहे, पार्ट नंबर। आता ACM मागवला, हा ACM चेंज करणार आहे कारण हा ACM खराब झाला आहे आणि हा नवीन टाकणार आहे। आता गाडीचा ACM नवीन लावला आहे, बघू शकता। आणि जो फ्यूज आहे तो फ्यूज देखील चेंज केला, नवीन टाकला आहे। शॉर्ट होत होता फ्यूज। आता तो प्रॉब्लेम जो होता तो ACMचा होता, ACM खराब झाला होता। तुम्हाला चालू पण करून दाखवतो गाडी। ACM पूर्ण बंद झाली, प्रॉब्लेम सॉल्व झाला।